बाबू? चाललो आहोत गावाला. नाही चुड्या आहे माची. हाय हॅलो. सो गाईज ही आहे आमची ट्रेन आणि नायसावर कशी बघते कारण की समोरच्या सीटवर अननोन पर्सन बसला होता आणि तिला जराशी भीती वाटत होती. सो कशी बघते बघा त्या माणसाला. आणि आमची जरा सीट मागे पुढेच झाले होते पण काय नाही झोपायचंच होतं. संध्याकाळचे 5:30 वाजले. आणि सकाळी 4:30 वाजता आमचा स्टॉप आला बघा. सगळीकडे अंधार आहे आणि 4:30 झाले आहेत. ऑलमोस्ट 4:30पर्यंत आमचा स्टॉप येतो कारवार. आणि ही लास्ट केरलाची ट्रेन आहे. आणि आम्ही बघा स्टेशनवरून नंतरला बाय रोड गेलो 5 वाजता. किती अंधार होता. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या ताईच्या घरी. हे आहे माझ्या ताईचं घर. खूप छान आणि मस्त हे घर आहे. आणि गेल्या नाहीचा बघा पहिला ती जाऊन झोपाळ्यावरती बसली. मला आधी वाटलं की जरा अननोन प्लेसवरती जराशी रडेल घाबरेल पण असं काही नाही. तिला खूप आवडलं हे घर आणि तिला खेळायला वगैरे झोपाळे वगैरे होते तर ती खूप हॅपी होती. आणि आजोबा आणि ती अशी झोपाळ्यावरती आजोबा तिला कसे खेळवत आहेत आणि कशी खेळते बघा. आणि ताईने आमच्यासाठी मस्त असा ब्रेकफास्ट रेडी करून ठेवला होता. गावचे स्पेशल डोसे आणि चटणी. मला तर खूप आवडतात गावचे डोसे आणि चटणी. म्हणजे त्याची टेस्टच वेगळी असते गावच्या चटणीची. सो ते खाऊन खूप छान वाटलं. खूप दिवसांनी गावचे डोसे आणि चटणी खाल्ली. कुठे बसली? कुठे बसली? हे बघा छान छान. कुठे आली बाबू? गावी गावी आली. काय जेवतेस दीपिका? बघ डायटिंग करते का? मम्मी बघ किती. गुड मॉर्निंग. सो आता आम्ही इथे आज स्टे करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत एंगेजमेंटला. आणि नायसा बघा मस्तपैकी झोपाळ्यावरती खेळते. तिला असं काहीच आधी वाटलं नवीन ठिकाणी आली तर जराशी घाबरेल रडेल पण स्टार्टिंगला थोडीशी रडली. त्याच्यानंतर मस्तपैकी फिरते असं घरामध्ये. आणि झोपाळे वगैरे ते तिलाच बरं झालं. आणि शिड्यांवरती वगैरे चढते बघा. आता कशी काही झोपाळ्यावरती बसली आहे बघा. हाय हॅलो नायशू हाय. आणि शिड्यांवर चढणार वरती खाली नाचणार या झोपाळ्यावरती फिरणार अशी चालू असते. काही आम्ही किती वाजता आलो होतो? आमची ट्रेन 4 वाजता आली आणि आम्ही इथे 5 वाजेपर्यंत पोचलो. सकाळी आम्ही आलो बाय ऑटोनी डायरेक्ट आलो कारवारवरून. आणि आता आम्ही इथे स्टे करणार आहे आणि संध्याकाळी आहे एंगेजमेंट केतनची. सो आम्ही त्यासाठी निघणार आहोत संध्याकाळी म्हणजे 4 वाजता आहे. सो आता जेवण वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग एंगेजमेंटची तयारी करू. नायसाला जस्ट मी आता भरवलं आहे आणि आता नायसा बघा इकडे ये. शिड्यांवरती चढणार कुठे जायचं तिला फिरत बसायचं आहे. सो तिला ॲक्च्युली लहान मुलं असेल तर ती अजून खेळते. तर तिकडे गेल्यानंतर अजून छोटी बाबू असणार ना. बाबू इधर आओ इधर आओ इधर आओ. तिला शिड्यांवरती खाली करायलाच आवडतं. हॅलो करा. हाय हाय. आवडलं तुला? आवडलं हाय. काय करते बोल? खेळी करते बोल. पप्पा कुठे आहे? पप्पा कुठे आहे तुझ्या? दुबईला गेला सर नाही आहे. फर्स्ट टाइम मी पप्पाशिवाय आलो ना बाबू. पप्पाला मिस करतो का तू? नाही. आता प्रसाद असता तर प्रसाद पण आला असता. जाऊ दे. आला असतो तो इथे आलाय कारवारला. आम्ही लास्ट टाइमच आलो होतो जेव्हा आम्ही मुरुडेश्वरला गेलो होतो. सो त्याच्यानंतर आम्ही आत्ता आलो आहोत गावी. छान वाटतं गावी. वातावरण एकदम थंड आहे. ठाण्यामध्ये तर किती गरमी होती आता 4-5 दिवसापासून. आणि गावी असं फॅनची तर गरजच नाही आहे. पूर्ण ठिकाणी झाडं वगैरे असल्यामुळे वातावरण एकदम थंड आहे प्लेझंट. तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आजूबाजूचं कसं आहे. सो थोडा टाईम आम्ही जरा रेस्ट करतो. ओके स्टे ट्यून. बाय. आता आम्ही जेवतो आणि त्याच्यानंतर तयारी करून आम्ही कुठे जातो? एंगेजमेंटला. सो तिथे जाऊन आम्ही काय करणार आहोत त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा. स्टे ट्यून. थोडा टाईम रेस्ट केला आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही निघालो एंगेजमेंटला जायला. एंगेजमेंटचा जो रूट होता तो जवळ होता. सो आता आम्ही आलो आहोत भद्रा हॉटेलला. आणि सगळे फॅमिली मेंबर्स सगळे काही आम्हाला भेटले होते. म्हणजे गावी गेल्यानंतर ही एकच मजा असते. गावी लग्नाला गेलं तर सगळेजण फॅमिली मेंबर्स भेटतात. म्हणजे मी किती वर्षांनंतर खूप जणांना भेटली होती. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गावी जायचो पण नंतर जसं मोठे झालो कॉलेजला झालो तर कुठे जातो आपण गावी जास्त. सो असे लग्न कार्यामुळेच आपण एकमेकांशी भेटतो. आणि माझी मम्मीची ऑलमोस्ट सगळीच फॅमिली गावीच राहते. सो हे सगळेजण माझे कझिन्स आणि सगळे मावशी वगैरे आहे.
आणि घरी आल्यानंतर दीपिका बघा कशी गिटार वाजवते आणि म्हणजे जिजू तबला वाजवते. त्यांना खूप गोष्टीची हौस आहे, त्यांच्या कलामध्ये. आणि ते लोक बघा कसे प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्याकडे उद्या फंक्शन आहे तर त्याची प्रॅक्टिस करत आहेत. आणि तुम्ही बघितलं सकाळी आम्ही 4 का 5 वाजता, त्याच्यानंतर नायसा बिलकुल म्हणजे थोडीफार अर्धा तास झोपली असेल. त्याच्यानंतर ती रात्रीसुद्धा झोपायला नाटकच करत होती. मस्त खेळते, तिला तर फुल धमाल करते. गावी आल्यानंतर मला आधी वाटलं ती क्रँकी होईल काय, पण मस्त तिला आवडलं गावचं एन्व्हायरमेंट, तिला सूट झालं. आणि ती नेक्स्ट डे मॉर्निंग नायसाच बघा आजोबासोबत मॉर्निंग वॉकला चालली आहे सकाळी. आणि बघा किती खुश आहे. किती किलोमीटर चालणार आहे काय माहिती, चांगले शूज वगैरे घालून आणि ही आहे कोकणाची स्पेशालिटी, कोकणातली आपली नारळाची झाडं. आणि आमच्या कोकणातल्या लोकांना तर म्हणजे नारळं घ्यायची गरजच नसतात. झाडालाच एवढी नारळं असतात, ती फक्त झाडावरून काढायची. आणि जिजू तेच करतात, आम्हाला घेऊन जाण्यासाठी नारळं ते काढतात. आणि छान मस्त मोठी मोठी नारळं भेटली होती, त्यांनी काढली. नारळ सुकल्यानंतर ती निघतात. तर ते बघा मस्त मोठी मोठी नारळं ते जिजू सांगत आहेत आता ते. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी असतं आणि हे पाणी जे असतं हे अमृतपेक्षा पण मस्त मौल्यवान असतं. आणि नारळ सोलायची टेक्निक बघा, म्हणजे नारळ सोलायला म्हणजे पहिला आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी वगैरे अशी कोयत्याने सोलायची. आम्ही बघतच बसायचो की कसे सोलतात. आणि हे पण बघा म्हणजे एक टाईपचा कोयताच आहे, ते सोलायचं म्हणजे आपल्याला ते जमणारच नाही. सो छान असं नारळ सोललं आणि किती मोठा नारळ होता. हाच नारळ आपल्या मुंबईमध्ये 100 रुपयाला तर ऑलमोस्ट होईलच. माझ्या हातामध्ये घेतल्यानंतर एवढा मोठा नारळ मला दिसत होता. आणि याच्यामध्ये जे पाणी होतं, एक नारळ आम्ही फोडून त्यातलं पाणी पण पिलं. खूप सुंदर होतं पाणी, गोड होतं बघा. माझ्या हातापेक्षा पण मोठा नारळ आहे. आणि ही आहे गावची विहीर. मला तर विहिरीतून पाणी काढायला खूप आवडतं. म्हणजे लहानपणी तर आम्ही कळशी घेऊन जायचो आणि दोरी टाकून असं पाणी ओढायचो आणि घेऊन जायचो. आता तर नळं वगैरे आली आहेत म्हणजे सईकडे, तर त्याच्यामुळे पाणी ते तर राहूनच गेलं. आणि गावची चूल आणि ही सुपारीची झाडं आहेत, किती साऱ्या सुपाऱ्या होत्या बघा झाडाला. अशा प्रकारे हे आहे आपलं सुंदर असं कोकण. आणि हे आहे गावचं भान, म्हणजे बोलतात ना भानातून आपण गरम पाणी करतो, हे शेकोटी देऊन. म्हणजे आपल्या गिझरची गरज नाही आहे, हेच पाणी म्हणजे लहानपणी तर ह्याच्यातूनच आंघोळी केली आम्ही गावी येऊन. आणि आता पण हॅलो भाऊ, आलं की जरा बरंच वाटतं, छान वाटतंय. 4 दिवस राहिलं तरी पिकनिकला आल्यासारखं. हे आंबट लोणचं बनवतं त्याचं बिमलाचं झाड. आणि गावी इतकं काय काय असतं की काय दाखवू आणि काय नाही, किती झाडं दाखवू, किती आजूबाजूचा परिसर दाखवू. आणि एवढ्यामध्ये माझी नायसा बघ अशी खेळते मावशीसोबत वगैरे, मस्तीखोर नायसा. तिला अजिबात खाली राहायचं नाही आहे, तिला फक्त पळायचं आहे इकडे. कुठे चालली का? पडणार शोनो, अशी पळते बघा ही नायशू माझी. तिला आता इथे घसरगुंडी करायची, घसरगुंडी ह्याच्यावरतून तिला घसरायचं बघा, अशी चढते बघा गाडीवरती. नाहीसा पडणार. तारले हेमा सुट्टी करते. हेमा, हाय हेमा. हॅलो, चांगली कापते मच्छी एकदम हेमा. घेऊन आले. सगळं दाखवायचं ही बघा, मस्तीखोर सगळं ते. आणि आज संडे स्पेशल मस्त नॉनव्हेज फिश होती, गावची फिश म्हणजे आहा, म्हणजे गावची फिश. आणि हे कालवं शिंपली खाण्यासाठीच मला खूप जास्त गावी आवडतं आणि त्यासाठीच मी स्पेशली येत असते. आणि ताई घेऊन आले, मी ताईला बोलली शिंपले आणूया तर. आणि त्याच्यानंतर ताईने छान मस्त नायसाला मला ड्रेस गिफ्ट केला. आणि त्याच्यानंतर पप्पा बघा संध्याकाळी कुठेतरी फिरून आले. त्यांना गावी गेल्यानंतर ह्याच्या घरी जाऊ त्याच्या घरी जाऊ असे करून चांगले फिरून येतात ते. त्यांना गाव म्हणजे त्यांचं फेवरेट. आणि संध्याकाळी कसं वातावरण झालं एकदम छान प्लेझंट. आम्ही थोडं इव्हिनिंग वॉकला गेलो होतो, मॉर्निंग वॉक बोलते. आणि झाडं वगैरे म्हणजे गोवा टाईप वाटते. गोव्याला गेलेलो ना मी पॅरा त्यासाठी एवढे पैसे टाकून गेलो, पण हे बघा. सो असं आहे आमचं गाव, कोकण, कारवार. नायसाला खूप आवडलंय गावी, नुसती नाचते, झोपाळ्यावर बसते इकडे तिथे. खूप आवडलंय ना गावी. बाबू सांगा हॅलो करा. हो, फेवरेट आहे तिला गाव. आणि बाहेर झोपाळ्यावरती खेळते, पूर्ण घरभर फिरते.
त्याच्यानंतर आज तर संडे रेस्ट डे होता, मस्त नॉनव्हेज खाऊन नंतर रात्री आम्ही मेहंदी काढायला घेतली, कारण की उद्या होती हळदी आणि हळदीसाठी उद्या नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, तर तो तुम्ही बघायला विसरू नका. हळदी आणि लग्नाचा एकत्र ब्लॉग करू. आणि आता आम्ही जातो. बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.